चांगला खेळाडू आहे. बारीकपणापासून आम्ही एकेतच खेळायचो. पण तो आता 40 मध्ये खेळतो. लग्न नाही झालं सुद्धा तरी सुद्धा. तुला काय वाटतं याच्याबद्दल? सामना सुरू होतोय. भाऊस वरती वर्सेस अद्वैत इंटरप्राइजेस या दोन्ही संघामध्ये कालच्या प्रथम त्यांचे सामने झाले होते ते सामना लूज करून गेले होते. आज मात्र एक सुवर्ण संधी दोन्ही संघांपुढे आहे. इथून मात्र जिंकणं आणि जिंकणं गरजेचं असणार आहे प्रत्येक संघासाठी. काल दोन सामना सुरू करायचा आहे. राहुल बात्रे
जर एका मिनिटामध्ये चेंडू नाही टाकला तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. प्रत्येक संघाला समान नियम अटी आहेत. हे प्रत्येक संघाच्या कर्णधाराने किंवा ऑनरने लक्षात ठेवायचं आहे. सामना सुरू करायचा आहे प्लीज. 15 टी-शर्ट कोणला उठले? 15 टी-शर्ट अंपायरांनी सामना सुरू करायचा आहे, अन्यथा तिथूनच पेनल्टी घोषित करण्यात येईल अंपायरांकडून सुद्धा. सामना सुरू करायचा आहे. हॅलो हॅलो मित्रांनो बघा आपल्याच मॅची आहेत तुम्ही असं टाइम केला तर दुसऱ्या संघ पण असं टाइम केला तर आपल्या मॅची होणार नाहीत मयूर पाटील हा, खेळ खेळ तसा तुला असंच जा. हॅलो हॅलो राहुल मात्र सहकार्य करा यार प्लीज अंपायर सामना सुरू करायचा आहे. खूप उशीर होतोय. दरम्यान अंपायर्स हॅलो. जर सामना 1 मिनिटात सुरू केला नाही तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल आता. राहुल म्हात्रे काय चाललंय? देऊ का जरा? हे देऊ का? सामना सुरू करायचा आहे. अंपायरने सामना सुरू करायचा आहे त्वरित. चार, पाच. दान चले पप्पूदा. सामना एकच बाहेर राहील ना. अरे मंगे बाहेर मंगे हॅलो. सामना सुरू होत आहे. पहिले षटक घेऊन येतोय तो किरण म्हात्रे. सामना सुरू करायचा आहे. अंपायर्स 25 मिनिटाचा अवधी असेल प्रत्येक 5 षटकासाठी. आमचे प्रमुख अतिथी आलेले आहेत. सदन पाटील साहेब आणि हरिदास पाटील साहेब. किरण पहिला चेंडू घेतो किरण. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. खराब चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायर. दरम्यान संघाचं खातं खोललं जात आहे. प्रत्येक संघाने आपल्या पुढील सामन्यात तयार राहायचं आहे. दरम्यान ऑफ कट केलेली आहे आणि एकदा पूर्ण होत आहे. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं प्रथम कडून. दीपक मडवी आपलं खातं खोलतोय. सामना करतो अनिल पाटील.
पुढील चेंडू पुढचा चेंडू दरम्यान खूप चांगल्या ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. दरम्यान चौका होते का पाहूया. आणि बाउंड्री लाईनच्या बाद सुमारेच्या पार चौकार. इथे उपस्थित झाले त्यांचे हार्दिक स्वागत. थँक यू. गुड मॉर्निंग देन ऑल ऑफ यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर्वांचं या सकाळच्या सत्रामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्य सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. फटका खेळलाय व्ही शेप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. फलंदाजाच्या बॅट मधून हाल आहे दर्जेदार धमाकेदार खणखणीत डीपीएल चौकार. आणि दीपक असा कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज या हायवे दिवे नगरीमध्ये रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा. निमित्त फक्त एकच डीपीएल हायवे दिवे प्रीमियर लीग 2024 काही दैदिप्यमान पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. नाणं जर आपण पाहायला गेलं तर टॉस एका बाजूला अख्खा दिवा खेळेगा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर दिवा प्रीमियर लीग 2024. या वेळेला कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळायचा प्रयत्न. मिडलला फिल्डर तैनात आहेत. सिंगल जरूर मिळेल. आधीच बराच वेळ आपण खर्च केलाय. टीम पण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना अद्वैत इंटरप्राइजेस हा संघ. आता जर आपण अतिरिक्त वेळ खर्च केला तर पंचांच्या माध्यमातून लगेचच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 2 धाव्यांच्या पॅनलाइज समोर आपल्याला सामोरं जावं लागेल. टीम अद्वैत इंटरप्राइजेस. अद्वैत इंटरप्राइजेस वर्सेस भाऊ स्मृती हा संघ आपण पाहतोय. या 2 दिग्गज संघांमध्ये बिग फाईट मॅच. आगळा वेगळा फटका खेळायचा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर तैनात. खूप चांगलं ही स्पर्धा आपण पाहताय. खूप चांगली मॅच आपण पाहताय. अगदी छोटस हे गाव हायवे दिवे पण या छोट्याशा गावामध्ये मोठं नाव कमवणार आहे खेळ पण सातत्यानं पाहत असतो. आणि त्याच गावाची स्पर्धा. गाव एकत्र यावं. गावाची एकजुटी टिकून राहावी. गावातील सर्व खेळाडू एकत्र येऊन खेळावे या अनुषंगाने दिवाकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहताय. या वेळेला मिस्टायमिक स्ट्रोक. चेंडू बराच कावेमध्ये तरंगतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या टेमला झेल ड्रॉप झाला. दुसऱ्या टेमला देखील झेल ड्रॉप झाला आणि बघता बघता दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. अपघात निश्चित असेल आणि फलंदाज देखील होईल बाद. विकेट क्रमांक लागेल 1.
पहिला बॉल सज्ज झालाय ऑन स्ट्राईक. दीपक सहा बॉल दीपकने फेकून दिलाय सरळ. बॉल जाईल बाउंड्रीच्या समृद्धच्या बॅट मधून. स्वागत केलंय गोलंदाज किरण पवारचा या षटकाराने आणि टोकलाय हा उत्तुंग षटकार. हा बॉल पुन्हा एकदा उडवला. वाईडिश लागू आपला फिल्डर तैनात. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय मोठी चुकी. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळत असताना फलंदाज समृद्ध झाला. मोठं जीवनदान आणि बघता बघता याच दरम्यान धाबा मिळाल्या दोन दोन धावांच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचलेला शुभांकावरती. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम बाउस्मृती 11. फुलटॉस आणि त्याचा देखील फुलटॉस वसूल करत असताना हा देखील बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के संग संग गट्टा के साथ साथ बॉल सीमा पार. रनस्मृतीचा हा यशकार. पण पाहतोय एका गाडीचे नुकसानात समृद्धसाठी हा बॉल बाटची कडा घेतले होते. शॉट पॉइंट लेग रिझर्व मध्ये दीपक आणि समृद्ध हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ लेफ्ट हँड बॅटर आहेत. नवकुऱ्याचे फलंदाज आहेत. नवकुऱ्याचे फलंदाज जर म्हणायला गेलं तर विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून यांची ओळख असते. तिसऱ्या षटकात आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेत असताना हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हायवे दिवे एक्सप्रेस मूर्ती लहान पण कीर्तिमान सातत्यानं याच्या माध्यमातून फार चांगला खेळ आपण पाहत असतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देखील हायवे दिवे या संघाकडून आपण सातत्यानं त्याच्या माध्यमातून पाहत असतो. चॉकलेट बॉय ऑफ हायवे दिवे आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय हर्ष भोईर. खूप मोठा फॅन फॉलोअर्स आपण त्याचा देखील पाहतो. इंस्टाग्राम असेल, युट्यूब, इंस्टाग्राम सातत्यानं या सर्व ऍप वरती आपण सातत्यानं त्याचा फार मोठा फॅन फॉलोअर्स पाहत असतो. आणि आता तोच हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्राईक एनला आपण बॅटर पाहतोय दीपक आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एनला समृद्ध असं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
पहिला बॉल बरोबर निघालाय हर्ष. पहिला बॉल लेट कट केलाय. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये फिल्डर तैनात होते. सिंगल मिळते. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. या वेळेला अतिरिक्त स्वीकारणारा बॉलर नक्कीच पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं. समृद्ध या फलंदाजाने पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहे. पंचांचं देखील कौतुक करायला हवं, कारण की या सातत्यानं 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहता या रखरखत्या उन्हामध्ये, या सळसळत्या उन्हामध्ये अगदी आपल्या डोळ्यात तेल घालून हे पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं बजावत असताना हे 2 पंच आपण त्यांना पाहतोय. लाईन पाहावी लागेल, लेंथ पाहावी लागेल. नक्कीच लाईन लेंथ दोन्ही चुकीचे आहेत. Yes, umpire signal that's a white ball. या वेळेला फटकाच चांगला आहे. वेगाचं प्रत्युत्तर दिलंय वेगाने. गोलंदाज हर्ष भोईरने हाताळले अग्नीच्या ज्वाला. त्याच्यावरती चढवलेत फलंदाज समृद्धने. टोपेचा गोळा बॉलला सरळ पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. रन्स मिळतील 6. यस, दॅट्स अ यूज इट षटकार. यादल्या बॉलवरती ठोकला षटकार आणि आताच्या या बॉलवरती विकेटचं पतन होत असताना आठ समृद्ध तंबूच्या आश्रयाला निर्णायक 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. साहिलला आपण पाहतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. साहिल 4थ्या क्रमांकावरती सज्ज झालाय. 5व्या बॉलवरती देखील सिंगल आहे आणि सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल. पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भाऊ स्मृती या संघाची 38 38 धावा. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. दीपक अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ही जमेची बाजू म्हणावी लागेल, कारण की सलामीसाठी आला होता दीपक. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही चांगल्या प्रकारची संयमी खेळी म्हणावी लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर डीप पॉइंट रिझन मध्ये एक फिल्डर, डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर, वाईडिश लॉंग ऑन ला एक फिल्डर.
या वेळेला अशा पलावनं फटका खेळायचा होता. अगदी फुटवर्कला जाऊन हलक्या हाताने कट करायचा होता. प्रयत्न फसलाय आणि हा लाय डॉट आणि षटक क्रमांक संपलाय. 3-3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल पाऊसमती 11 या संघाची 2 गड्यांच्या नुकसानात तब्बल श्रीरामले स्थगिती 38 या अंकावरती 38 धावा स्कोर कार्डवरती. चला टीम अद्वैत इंटरमॅचेस कोणताही प्रकारची टीम मिटिंग जास्त वेळ घ्यायची नाहीये. लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. अजून बरेचसे सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फिनालचा दिवस. या दिवसामध्ये 3 अतिरिक्त तब्बल सामने आपल्या भेटीला येतील. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल. सो आम्ही देखील आपल्यापासून कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा बाळगली असेल तर आपण देखील आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या नावासाठी, गावच्या प्रीमियर लीग साठी कोऑपरेटिव्ह आपण देखील करायचं आहे. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्पर्धा चांगली आहे. स्पर्धेचं आयोजन देखील चांगलं आहे. नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन. बॉलिंग ट्रॅक वरती उतरवता तयार झालाय गणेश मैदानाच्या आतमध्ये. गणेशला आपण पाहतोय. संघाची टोटल जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अखेरीस. टीम भाऊसमती या संघाची तब्बल 2 गड्यांच्या नुकसानात 38 या अंकावरती 38 रन्स. पहिला बॉल सुनील साडी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, अपघात निश्चित होईल आणि याच दरम्यान नकार दिलाय. गणेशला आपण पाहतोय. या वेळेला फुटपाथ बॉल होता. बॅटची कडा, बॉल चालला शॉट फाईन लेग रिझन मध्ये जाईल देखील. ड्रॉप झाला. यस पंचांचा आला कॉल आणि येतोय हा नो बॉल. आताच 9+2 तर झाल्यात, पण बघता बघता 9+3 चौथी धाव होईल का पूर्ण? आणि याच दरम्यान चौथी देखील धाव पूर्ण. 5व्या धावेचा प्रयत्न आणि 5व्या धावासाठी नकार दिलाय. गुड रनिंग विकेट. चांगली रनिंग आपण पाहिली. 9+4 अर्थात धावा मिळते तब्बल 5. नशिबाची साथ, नशिबाचा पंजा मिळत असताना टीम भाऊसमती या संघासाठी खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर कुठेतरी मिसफिल्ड, सातत्यानं क्षेत्ररक्षक फंबल होताना आपण पाहिलं. पण ट्रॅक वरती अगदी सातत्यानं म्हणायला गेलं की 40+ खेळ कुठेतरी म्हणतात की वय झालं खेळणार नाही. 40+ खेळाडू बॅकफुट वरती खेळेल, पण त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या देखील भेटीला आलंय. कारण की म्हणायला गेलं तर 4 षटक, अजूनही 4थं षटक चालू आहे. पण सलामीसाठी आला होता फलंदाज दीपक. 40+ खेळाडू आहे, अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ही ताकद आहे, ही पॉवर आहे 40+ खेळाडूची. दीपक मडवीला आपण पाहतोय. दीपकचा जर विचार करायला गेला तर त्याच्या देखील बॅटमधून 7 ते 8 धावा आल्यात. 7 ते 8 धावा महत्वाच्या नाहीयेत, त्याने शेवटपर्यंत विकेट टिकवून ठेवली हे महत्वाचं आहे. दीपक मडवीचं देखील कौतुक करायला हवं. 40+ खेळाडू त्याच्या देखील माध्यमातून संयमी खेळी आतापर्यंत पाहतोय. 3 चेंडूचा बॉल अद्याप शिल्लक. 4था बॉल. या वेळेला हा देखील बॉल पाहावा लागेल. याच पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. नो बॉल आहे. उघडा डोळे पाहणी, कारण या पुढील बॉल असेल फ्रीट. 2 बीमर, 2 नो बॉल.
बॉलर चेंज होईल. यस, गोलंदाज चेंज. गोलंदाजामध्ये बदली करण्यात आली आहे. जर धावबाद करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर दोन्ही फलंदाज आपली पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं असेल, क्रॉस करणं गरजेचं असेल, तेव्हा धावबाद ग्राह्य धरलं जाईल. नाहीतर 3 धावेच्या पॅनल्टी समोर आपल्या संघाला जावं लागेल. म्हणतात ना, एक वेळेस जीएसटी परवडली पण पॅनल्टी नको, कारण की पॅनल्टीची एक एक धाव कुठेतरी आपल्या संघाला महागडी ठरू शकते. डोकेदुखी ठरते देखील. तुम्ही बऱ्याचदा पाहिलंय. महत्वाची मॅच असते. एक बॉल 2 धावेची आवश्यकता देखील असते. कुठेतरी ती पॅनल्टीची धाव आपल्या संघासाठी डोकेदुखी देखील ठरते आणि आपल्या संघाला हा सामना गमवावा देखील लागतो. त्यामुळे पॅनल्टीच्या समोर जावं नाही याचा प्रयत्न तुम्ही जास्तीत जास्त करायला हवा. तिसरा बॉल आपण पाहतोय, शफल झाले, रूम क्रिएट केली, जागा बनवली, हुकचा फटका, फिल्डर होते त्या ठिकाणी पण बनवतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर काय मस्त दस्तक देते हुई. एक टप्पा लेती हुई सीधा 4 रन के लिए. आलाय दर्जेदार चौकार. मयूरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मयूर निघालाय, चौथा बॉल. यावेळेस स्लॅप करायचा होता, पार्टनरशिप खेळायचा होता. फटका चांगला आहे, फिल्डिंग देखील चांगली आहे. ही बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आपल्या जीवाच्या आकाराने प्रयत्न करत असताना धावाची संधी मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा जर वाजली आहे, पण बघता बघता तर नक्कीच मयूर या गोलंदाजाने तब्बल 2 बॉलवरती 2 विकेट जर घेतल्या तर सुभाषजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपये जर रक्कम कॅश करायचे. ऑफिशियल पंच आहेत, पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा प्रयत्न करू नका, कारण की अनुभवाची उंचशी दोरी पंचांकडे देखील आहेत. सर्व गुण संपन्न आहे पंच आहेत. अंपायर 3 धावा असतील. 3 धावा या बॉलवरती 3 धावा देखील आल्या. त्यांनी 3 धावेच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 50 अप. 50चा पल्ला गाठलाय. अर्धशतक संघाचं गाठत असताना दफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल 53 53. सरळ फटका एक्झिक्यूट केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून ज्याला ओळखलं जातं तो स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहिलाय फलंदाजाच्या माध्यमातून. आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात भारताच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्रा पार मध्ये नेऊन ठेवण्याचं काम आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचं प्रीत वाक्य अर्थातच ओम फोटोज या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगली क्वालिटी देखील आहे, खूप चांगली क्लिअरिटी देखील आहे. सातत्याने ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घराघरात नेऊन ठेवण्याचं काम आपण पाहतोय. खूप चांगलं काम, नीटनेटकं आणि प्रामाणिक हे काम आपण पाहतोय ओम फोटो यांच्या माध्यमातून. आणि समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थात ऑफिशियल स्कोरर करण पाटीलला देखील आपण पाहतोय. सलग 2 दिवस त्यांच्या देखील माध्यमातून खूप चांगलं काम आपण पाहिलं. त्यांचं देखील करूया आता मनपूर्वक आभार. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय संतोषी माता इंटरप्राइजेस हा संघ आणि त्यांना फाईट करायला विपुल इंटरप्राइजेस हा संघ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या लगेच आपण करूया टॉस. बॉलिंग ट्रॅक वरती बोलला तयार झालाय. स्टील 1 टू गो. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती निघालाय. चौथा षटक, चौथ्या षटकातील हा शेवटचा बॉल आपण पाहतोय.
यावेळेला नक्कीच लाईन पाहावी लागेल. यस, पंच आमच्याकडे जरूर वळतील आणि पंचांचा यस डिसिजन येतोय. व्हाईट बॉलला अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल आणि संघाची टोटल जाऊन पोहोचेल तर 56. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 56 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. हा देखील सलगचा येतोय. हा दुसरा वाईड बॉल, शेवटचा बॉल आहे. हा बॉल आणि त्या बॉलला देखील हाफ ट्रॅकर बॉल फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल बॉलला पाठवून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील याच दरम्यान 6. त्रेसष्ट धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटकार ठोकलाय फलंदाज आपण पाहिलं तर कृपेशच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका आपण पाहिलाय. भरगच्च शरीराचा खेळाडू आणि आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेत असताना, ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण पाहतो एक्झॅक्ट आमच्या कंबॉक्सच्या समोर कालचा दिवस या खेळाडूने गाजवला. अगदी मला वाटतं 50 प्लसचे खेळाडू अर्जुन भाऊ, त्यांच्या देखील माध्यमातून खूप चांगला खेळ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला. हर्ष बॉलिंग ट्रॅक वर केलाय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक गटातील हे शेवटचं षटक, 5वं षटक हर्ष होईल. पहिला बॉल सज्ज होईल. ऑन स्ट्राईक येला सलामीचा फलंदाज दीपक. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल आणि पहिला बॉल नक्कीच इच्छा बाहेर. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होत असताना 64 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. व्हाईट प्लस 1 अर्थातच तब्बल धावा मिळतील या दोन. बाय वन गेट वन फ्री धावा मिळाल्या दोन आणि 2 धावेच्या साधीनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 65. आमचे डीजे ऑपरेटर देखील आपण पाहतोय खूप चांगलं संगीत त्यांच्या देखील माध्यमातून कालच्या दिवसामध्ये ऐकलं, आजच्या दिवसामध्ये देखील ऐकतोय. असा मानखोली गावचा सितारा डीजे अभि, अभी नाही तो कभी नाही, हे यांचं देखील प्रीत वाक्य आहे. तुमचे बंधुतुल्य मित्र देखील आहेत. पहिला बॉल हर्ष भोईर. पहिला बॉल चांगला बॉल, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज अगदी वेगेचे गोळे हाताळत असताना, अग्नीच्या ज्वाला त्याच्या माध्यमातून हाताळत असताना हर्ष भोईरला आपण पाहतोय. सातत्याने या गोलंदाजाचा विचार करायला गेला ना तर आपला संघ ग्रामीण गटामध्ये देखील खेळतो. ग्रामीण गटामध्ये देखील त्याची हुकमी गोलंदाजी आपण पाहत असतो आणि तोच हर्ष आता बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. विकेट किपर झाले बीट आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री. चौकार आपण वाहिलाय. बॅटची कडा घेतली, फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटॉल वसूल करत असताना या देखील बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. सल्लाचा येणारा हा दुसरा लांब 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 खूपच लांब. षटकारच्या साह्याने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ धावफलक जाऊन पोहोचेल
75 या अंकावरती. सलग 2 बॉलवरती 2 आक्रमण चढवत असताना हर्ष भोईरच्या विरोधात रुपेशला आपण पाहतोय आपल्या ताकदीचा, आपल्या मनगटाचा याचा पुरेपूर फायदा घेत असताना, पुरेपूर वापर करत असताना 2 बॉलवरती 2 मोठे ब्लँक स्ट्रोक खेळलेत. चौथा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय कार्पेटच्या साह्यानं. फिल्डर तैनात डीप मिड विकेट रिझर्व मध्ये पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता या तब्बल 2 धावा. 2 धावा कंप्लीट. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 77 डबल 7 77. स्टील टू गो. शेवटचे निर्णायक 2 षटक अखेर शिल्लक आहे पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल. स्टील टू गो. 5वा बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती बॅटची कडा घेऊन चौकार आला, तिसऱ्या बॉलवरती षटकार. पहिल्या बॉलवरती व्हाईट +1, तदनंतर डॉट, तदनंतर चौकार, तदनंतर षटकार आणि या बॉलवरती 2 धावा. या वेळेला बॅटची कडा शॉट पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात, सिंगल जरूर मिळेल. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, अपघात निश्चित असेल, पण अपघात कोणाचा होईल? दीपक स्ट्रायकिंगला एकच नाव मिळेल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. बॉलर निघाला हर्ष भोईर दीपक. हा देखील बॉल आलाय डॉट. सुरुवात देखील डॉटने केली, शेवट देखील डॉटने केला हर्ष भोईरने आणि षटक क्रमांक संपलाय 5वा. सत्र संपलं पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भाऊ स्मृती 11 या संघाची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 3 गाड्यांच्या नुकसानात 78 78 या अंकावरती आणि 79 धावांचं लक्ष उभं केलंय ही टीम अद्वैत इंटरप्राइजेस या संघासमोर. चला संतोषी माता इंटरप्राइजेस आणि विपुल इंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. तर मी सदानंद दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात या 2 टीम मध्ये टॉस. संतोषी माता इंटरप्राइजेस वर्सेस विपुल इंटरप्राइजेस. सदानंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात.
धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. तब्बल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भाऊ स्मृती या संघाने धावा कुठल्या 78 आणि 79 धावांचं लक्ष उभं केलंय. दहा वाजून 56 मिनिटं झाले. 10 वाजून 57 मिनिटाला पहिला चेंडू हाताळणं कंपल्सरी असेल. 10 वाजून 57 मिनिटाला पहिला चेंडू हाताळणं कंपल्सरी असेल आणि 10 वाजून 17 मिनिटाला जर 4 षटक हाताळले नाहीत तर 5व्या षटकामध्ये आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू घ्यावा लागेल. आताच तब्बल 17 साठी 25 मिनिटांचा कालावधी असेल आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी असेल. जर 4 षटक 20 मिनिटांमध्ये हाताळले नाहीत तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेतला जाईल. एकोणऐंशी धाब्यांचं लक्ष आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश त्याच्या साथीनं नो स्ट्राईक इन ला. बॅटर साईनाथ. चला पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घ्यायची नाही. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. लगेच सामन्याला सुरुवात करायची. उदय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पावडर पहिलं षटक व्हेरी फर्स्ट बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देऊयात आणि करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल पॅडे सिप केलाय. शॉट स्क्वेअर लेग फिल्डर त्याने सिंगल मिळते. पहिल्या बॉलवरती या सिंगलच्या साथीनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. संघाचा श्री गणेशा केलाय. संघाची खातं खुलं करत असताना डावखुऱ्या आतापर्यंत साईनाथला आपण पाहतोय स्ट्राईक एला. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. भगवी स्पर्धा आपण पाहताय. भगवामय वातावरण. या वेळेला साईडला फटका खेळलाय. फटका चांगलाय. दूरवरचा चेस करत असताना फिल्डर दुसऱ्या टप्प्यावरती गॅदर करतील. द्रौपैकी करतील उचलतील आणि तोपर्यंत या धावा मिळतील 2. 2 धावा आपण पाहतोय. अगदी 10 वाजून 57 मिनिटाला पहिला बॉल हाताळला. 10 वाजून 17 मिनिटाला आपल्याला 4 षटक कंपल्सरी हाताळायचे आहेत. अद्वैत इंटरप्राइजेस संघाला आपण पाहतोय. 3 धावा त्या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 79 धावांचं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल हे पाहणं गरजेचं असेल. या वेळेला होकारायचा प्रयत्न फिल्डर तैनात. शॉट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात होत. या दरम्यान चांगली फिल्डिंग अगदी जीवाच्या कंदाने प्रयत्न करत असताना सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. स्पर्धा चांगली आहे. स्टील टू गो.
या वेळेला बॅटर पॅटच्या मधून बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल जरूर येईल तब्बल पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या, तिसरा बॉल विकेट प्रस्थापित केली, चौथ्या बॉलवरती देखील सिंगल आली आणि पाचवा देखील आलाय डॉट. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा बॉल शिल्लक आहे त्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. त्यावेळेला हुकरायचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहेत, शॉट फाय लेग मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजेल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या साथीने षटक क्रमांक संपला एका षटकाच्या अखेरीस. अठरा अर्धामध्ये धावफलकावरती धावा लागल्या टीम अद्वैत इंटरप्राइजेसच्या संघाची. एका गाड्याच्या नुकसानात तब्बल 6 अंकावरती. स्पर्धा चांगली स्पर्धेचे हे संघ आपण पाहतोय. तब्बल 8 संघाचा स्पर्धेमध्ये समावेश आहे. 8 संघ दिग्गज आहेत, 8 संघ बलाढ्य आहेत. पहिला संघ जर आपण पाहायला गेले तर विपुल इंटरप्राइजेस हा संघ उभा केला. विपुलजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ उभा करण्यात आला. त्यानंतर अद्वैत इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय, ज्या संघाची मॅच सातत्यानं चालू आहे सध्याच्या घडीला. आणि त्या संघाचे संघ मालक देखील मयूर पाटील यांच्या माध्यमातून हा संघ उभा केला गेलाय. त्यानंतर तिसरा संघ जर आपण पाहायला गेलो तर संतोषी माता इंटरप्राइजेस हा संघ अक्षयजी म्हात्रे साहेब या संघाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आला. यांच्या माध्यमातून देखील क्रिश इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. चौथा संघ क्रिश इंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक, या संघाची टीम ओनर अर्थातच रणजितजी म्हात्रे आणि नंदूदादा पाटील यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्थापित करण्यात आलाय. त्यानंतर पाचवा संघ आपण पाहतोय अथर्व इंटरप्राइजेस या संघाचे देखील संघ मालक विशालदादा पाटील आणि पप्पूदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत करण्यात आलाय. त्यानंतर 6वा संघ आपण पाहतोय भार्गवी इंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक, या संघाचे टीम ओनर विकी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ उभा करण्यात आलाय. 7वा संघ भाऊ स्मृती हा संघ आपण पाहतोय उमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय. आणि शेवटचा संघ अर्थातच मातोश्री इंटरप्राइजेस हा संघ दीपेशदादा म्हात्रे यांनी हा उभा केलेला संघ मातोश्री इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. नंतर ग्रामपंचायत दिवे अंजूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं दानशूरदासांचं व्यक्तिमत्व बजावलं, त्यांनी देखील कॅश प्राइज आमच्यासाठी देखील दिलंय. त्यानंतर आकाशदादा म्हात्रे यांचं देखील मी मनपूर्वक आभार करतोय, कारण की त्याने देखील या चमचमत्या ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेसाठी दिले. त्यानंतर मनोहरदादा म्हात्रे त्यांनी देखील आमच्या या स्पर्धेसाठी जेवणाची सोय केली, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मुनीशदादा म्हात्रे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण की रखरखत्या उन्हामध्ये, सळसळत्या उन्हामध्ये पाण्याची त्यांनी देखील सोय केली. त्यानंतर मयूरदादा पाटील यांचं देखील करतोय कौतुक आणि मनपूर्वक आभार, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात नेऊन ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील लाईव्ह वाहिनी आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि ग्रामपंचायत सदस्य अर्थात नंदूदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं कॅश प्राइज देण्यात आले. आणि त्यानंतर म्हात्रेस ग्रुप अर्थातच किरणदादा पवार, मयूरदादा म्हात्रे आणि सागरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या चमचमत्या रखरखत्या ट्रॉफ्या देण्यात आल्या, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष 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 मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, मैदानाच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक चालू आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फलकावरती धावा लागल्या गेल्या, तब्बल स्थिरावल्या स्थगित ते 6 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. त्यानंतर दीपक आला बॉलिंग ट्रॅक वरती, दीपकच्या माध्यमातून पहिल्या बॉलरला डॉट आणि या बॉलवरती आले विकेट. ज्या प्रकारे गोलंदाज उदयने षटक हाताळलं, त्याच प्रकारे दीपकला देखील षटक हाताळावं लागेल. 2 गड्यांच्या नुकसानात 6 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, आता आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. ते फलंदाज
सवयच मैदानाच्या दिशेने राहुल ऑन स्ट्राईक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपक आपण पाहतोय तिसरा चेंडू राहुल जाडी उलटास त्याला फेकून दिलाय बॉल जाईल 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 सरळ बाउंड्रीच्या बाहेर थँक्यू डीजे तर या दरम्यान भार्गवी इंटरप्राइजेस चे संघ मालक संघाचे टीम ओनर अर्थात विकीदादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे त्यांना देखील मी इन्व्हाइट करतोय पण देखील या सन्मानांना तुमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय आणि जयजदा मात्रे यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील जे खेळाडू असतील जे प्रेक्षक असतील यांना देखील आम्ही सहर्ष हार्दिक यांचं देखील स्वागत करतोय आणि त्यांना देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय आपण देखील सर्वांनी ग्रामस्थ मंडळ हायवे दिवेने यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे बॅकफुटला गेले पंच केला धावा मिळाल्या यातून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल राहुल आणि गणेशला आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल कारण की लक्ष मोठं आहे तर लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय या संघाला अद्वैत इंटरप्राइजेस बॅटिंग ट्रॅक वरती धावसंख्येचा जर विचार करायला लागला तर धावफलकावरती धावा लागल्या 14 या बॉलला लेकचा बॉल आपण पाहतोय बॅट अँड पॅटच्या मधून बॉल सरळ जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये बॅट अँड बॉलचा काही संपर्क होणार नाहीये डॉट बॉल येईल कमबॅक खूप चांगला करतोय गोलंदाज दीपक पहिला बॉल जरी डॉट आला तदनंतर विकेट नंतर षटकार आला त्यानंतर 2 धावा आल्या आणि आताचा हा बॉल डॉट स्टील 1 टू गो लास्ट बॉल ओव्हर शेवटचा बॉल लेग कट केलाय शॉर्ट थर्ड मॅन रेझर मध्ये फिल्डर सिंगल जरूर मिळेल सिंगलच्या साथीने षटक क्रमांक संपले 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 2 गड्यांचे नुकसान 15 अंकावरती तर या दरम्यान सीताराम दादा मात्रे हे देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील आम्ही करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तर गुलाबदादा पाटील यांना देखील आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय आपण देखील या सन्मानानं आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय तर या दरम्यान बिंदुदादा पाटील आपल्याला देखील इन्व्हाइट करतोय आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय तर मी पप्पूदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते आपण करूयात सीताराम दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभ सन्मान शुभ सत्कार साहेब आपण देखील आपला देखील शुभ सन्मान शुभ सत्कार आपण पाहतोय माईच्या उद्धाराचा आपुलकीचा प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा याच दरम्यान शुभ सत्कार शुभ सन्मान आपण पाहतोय आणि या स्पर्धेची गोड आठवण या स्पर्धेची ओळख असणार हे सन्मान चिन्ह साहेबांचा याच दरम्यान शुभ सन्मान आपण पाहतोय या दरम्यान भार्गवी इंटरप्राइजेस या टीमचे संघ मालक विकीदादा पाटील देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत तदनंतर विनोददादा म्हात्रे हे देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत प्रल्हाद दादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात राहुल साठी हा बॉल फास्ट ट्रॅकर बॉल होता पुल करायचा प्रयत्न होता मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत 2 धावा जरूर मिळतील पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या 2 धावेच्या साथीने संघाची टोटल धाव पोहोचते 17 तर आपण पाहतोय आपल्या गावाची स्पर्धा गाव एकत्र यावा गाव एकजुटीने यावा आणि गावातली माणुसकी सातत्याने टिकून राहावी या अनुषंगाने स्पर्धा आपण पाहताय तर ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे या गावच्या सर्व नागरिकांना विनंती असेल की आपल्या गावाची स्पर्धा आहे मित्रांनो आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे संघाचे या गावाचे सर्व नागरिक आपल्याला सातत्यानं आम्ही इन्व्हाइट करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि जाऊयात मॅचच्या दिशेने 2 धावा जरूर मिळतील
पहिल्या बॉलवरती देखील 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती देखील 2 धावा आणि संघाची टोटल जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. राहुल तयार. यावेळेला पूल केलाय. पुन्हा एकदा पूल सक्सेसफुल ठरेल का? आणि होय, पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, हाय अँड हँडसम. तर या दरम्यान वरुणदादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकार ठोकलाय, 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अर्ध सत्र संपलंय. या वेळेला बॅकफुटला गेले. क्रिकेटचा मादक सौंदर्य आपल्या भेटीला जरूर आलं, पण त्याहूनच सूर्यपणा झेल टिपत असताना पाहिलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. साहिल म्हात्रेच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज राहुलचा खेळ, फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारचा पंचाशी वाद करायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा दबाव पंचावरती टाकायचा नाहीये. षटक क्रमांक संपला. 30 रन 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात. 79 धावांचं लक्ष आहे. अजून जर विचार करायला गेलो तर येणारे 12 बॉल आणि गरज असेल तब्बल 50 धावांची. येणारे 12 बॉल आणि 50 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान घेतलं गेलं आहे. अर्थातच 25.00 चे रिक्वायरमेंट बॅटिंग करावी लागेल. प्रति षटकामध्ये 4 षटकार ठोकावेच लागतील. टीम अद्वैत एंटरप्राइजेसच्या संघाला. जरा स्पीड अप करायचं आहे.
पहिला बॉल कट करायचा प्रयत्न. स्ट्राईक रिट्रीट झालीये. सिंगल मिळतीये. एकची की सिंगल मिळेल. 30 धावा स्कोर करण्यावरती लागल्या गेल्यात. 11 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. दुसरा बॉल. या वेळेला हाईट फॅक्टर नक्कीच पाहावं लागेल. सोने पे सुहागा. नो प्लस षटकार. तब्बल धावा मिळतील 7. हर्ष भोईरने टोकलाय षटकार. बॉल हाईट फॅक्टर चा नो बॉल आपण पाहिला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना, त्याचा पुरेपूर वापर करत असताना हर्ष भोईर च्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. चांगला फटका. हा देखील बॉल खेळलाय. हा देखील जाईल. ब्रिजच्या बॉलवरती ठोकलाय. हर्ष भोईरने चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. आता आक्रमकतेचं रूप धारण करत असताना सलगचे 2 मोठे प्रहार. वरती अद्याप सेहेचाळीस धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि आता समीकरण घेऊन पोहोचला. येणारे 9 बॉल आणि गरज असेल तर तब्बल 33 धावांची. हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपतीये. या वेळेला हा देखील बॉल विषयमध्ये फटका खेळायचा होता. लवाडी श्लोक आपला फिल्डर तैनात आहेत. पहिली धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा होतील का? आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 46 धावा. 31 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 5व्या बॉलवरती काय घडेल? हा बॉल. हा देखील बॉल ऑन साइडला खेळायचा होता. फटका फसलाय की काय असं वाटलं होतं. प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. 31 धाव्यांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. हा देखील बॉल कार्पेटच्या संख्येनं फटका खेळलाय. फिल्डर आहेत. एकच धाव घेतली जाईल. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 30 धाव्यांची. 6 बॉल 30.
6 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 30 धावांची. 6 बॉल 30 असं इक्वेशन, असं समीकरण. हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येईल. हर्ष भोईर जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत अशक्य ही शक्य करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. पॉइंट ट्रॅकवरती बोलायला तयार झालाय शेवटच्या षटकामध्ये. समृद्ध बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी सातत्याने A1 जोडी म्हणून ओळखलं जातं. आता मित्रप्रेम नसून आपल्याला संघाचं प्रेम दाखवावं लागेल. 6 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना दरम्यान फलंदाज हॉपिंग रेस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा तब्बल संघाची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 51 या आकड्यावरती. एकावन्न धावा. 28 धावांची अजूनही आवश्यकता येणाऱ्या 5 बॉल मध्ये. नुसताच 5 बॉल वरती 5 मोठे प्रहार करावेच लागतील हर्ष भोईरला. दुसरा बॉल ऑन साइडला खेचलाय. हा देखील जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर आणि धावा मिळतील 4. आता समीकरण आलंय 4 बॉल आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता. 4 बॉल 24. चार बॉल 24. या वेळेला 4 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना बॉल बॅक ड्राईव्ह इज अँड गॉन. फलंदाज झालाय बाद. बॅटर हर्ष भोईर बॅक टू द डगआउट. तीन बॉल 24. विकेटची संधी मैदानाच्या आतमध्ये. झेल झाली ड्रॉप. या दरम्यान सामना जिंकलाय टीम आपण पाहतोय भाऊ स्मृती इलेव्हन या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. मला लगेच क्षेत्ररक्षण साधवायचंय. तर